श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हा सगळ्यांचं माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे. तर इथे बघा, परातीमध्ये मी पावशर पिठी घेतलेली आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इथं डब्यामध्ये 1 किलो डाळीचं पीठ आहे, हरभरा डाळीचं. आणि हा गूळ आहे, तो पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेला होता, त्याचं आता पाणी झालेलं आहे. तर इथे बघा, मी कडाकण्या बनवणार आहे. आणि हे जे तुम्हाला गुळाचं पाणी दिसतं, त्यामध्ये जितकं बेसनचं पीठ मावतं तितकं घालायचं आणि ते पीठ मळून ठेवायचं. आणि पिठी वेगळी मळून ठेवायची आणि पिठीचे बारीक बारीक गोळे करून त्या पिठीच्या गोळ्यामध्ये जे डाळीचं पिठाचा गोळा असतो तो भरायचा आणि ह्या कडाकण्या लाटायच्या असतात. तर डाळीच्या कडाकण्याचं पीठ मळून मी बाजूला ठेवलेलं आहे. आणि इतर माझी तयारी चालू आहे रवा पिठच्या कडाकण्याची. तर हे देखील पीठ मी मळून ठेवणार आहे. दोन्ही पिठं मळून झाल्यानंतर मग मी कडाकण्या करायच्या तयारीला लागणार आहे. तर इथे बघा, 1 सपाट वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटीभर दूध देखील घेतलेलं आहे. तर आता हे मी फक्त साखर वितळण्यासाठी गरम करता येईल, त्याला खूप काय जास्त आटवायचं वगैरे नाही. फक्त थोडी थोडी साखर विरघळत आली की गॅस बंद करायचा आणि मग थोडं हलवूनच ती राहिलेली साखर असते ती बारीक करून घ्यायची. तर बघा, इथे मी त्याच वाटीने मोजून मैदा घेतलेला आहे. तर मी ते 3 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हे अर्धा वाटी रवा आहे. वाटी रवा पाण्यात भिजवून ठेवलेला होता. यामध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे. आणि त्यानंतर हे जे आपण दूध आणि साखरेचं पाणी बनवतो, दूध साखर विरघळण्यासाठी गरम केलं होतं, ते आता थंड झालेलं आहे, त्याच्याने पीठ मळून घेणार आहे. ह्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्या. मी पाणी हे थोडं थोडं लागेल तसं यामध्ये टाकणार आहे, म्हणजे जास्त झालं तर आपल्याला आपलं पीठ पातळ व्हायला नको, तर पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे. तर बघा, इथं कडाकण्या आमच्या गौरीनं असं लाटून ठेवली. गौरी कडाकण्या लाटायला लागल्या. तर माणूससुद्धा थोडं तिथं काय तर सगळं विस्कटून राड करून गेला आहे. मी लाटतो म्हणून त्याला काही लाटायला येत नाही. तर बघा, तर इकडं तळायला चालू आहे. तर एवढ्या तळलेत. तर बघा, इथं गॅसवरती मी 2 तळून घ्यायला लागले. तर आता इकडे चहा ठेवलेला आहे. तर सगळ्यांना चहा कडाकणी खायची आहे, त्यामुळे चहाने मी कडाकणी देणार आहे. तर माझं इकडं कडाकणे तळत तळत चहा करायचं काम देखील चालू आहे. ह्यानंतर मी ज्या दिवशी आपले देव उठतात त्या दिवशीचा व्हिडिओ पुढे शेअर केलेला आहे, कारण देवासने सगळ्या जाऊन कडाकणे वगैरे देऊन यायचं असतं. तर बघा, आजचा कलर आहे गुलाबी आणि आम्ही चाललेलो आहोत देवांना. तर सगळ्या देवांना जाऊन तेल आणि कडाकणी वगैरे सगळं देऊन यायचं असतं. तर मी आणि गौरी चाललेलो आहोत. तर आता बघा, तुम्हाला देखील दाखवते. तर बघा, ही शिराकाई देवीची पालखी आहे. तर आम्ही आलेलो आहोत शिराकाई देवीच्या मंदिरात. तर 2 शिराकाई देवी आहे. मी तुम्हाला जी दाखवली होती ती रानामध्ये आहे आणि ही शिराकाई आहे ती गावामध्ये आहे. तर सगळेजण गावातल्या शिराकाईला आणि रानातल्या शिराकाईला दोन्हीकडेही त्याच पद्धतीने तितक्याच पद्धतीने जातात आणि मानतात देखील. तर आम्ही आता आलेलो आहोत गावातल्या शिराकाईला. तर ही शिराकाई मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवत आहे. तिकडनं जर तर बघा, शिराकाईच्या मंदिरामध्ये तेल आणि कडाकणी देऊन नमस्कार केल्यानंतर आम्ही आलो इथं विरोबाच्या मंदिरामध्ये. तर इथे देखील कडाकणी तेल वगैरे द्यायचं आणि देवाला नमस्कार करून मग परत आम्ही पुढे जाणार आहोत गणपतीच्या मंदिरामध्ये. तर गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्ही आलेलो आहोत नागोबाच्या मंदिरामध्ये. तर आमच्या गावामध्ये नागोबाचं देखील एक मंदिर आहे. तर इथे किती छान अशी शिराकाई देवीची मूर्तीची रांगोळी काढलेली आहे, अगदी मस्त. तर इथे बघा, इथे देखील दर्शन घेऊन नारळ वगैरे फोडून झाल्यानंतर आम्ही मग घरी गेलो. तर आता पुढे बघा, आमच्या ग्रामदेवीला कलर वाईज ती साडी नेसवली होती, त्या कलरची ते मी सगळे फोटो लावलेले आहेत. त्यातले एखाद दुसरा राहिला असेल तर त्यासाठी सॉरी, पण जितकं माझ्याकडं होतं तितकं लावलेलं आहे. तर हा व्हिडिओ खूप काही मोठा नव्हता, छोटाच होता. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच आमची गावची शिराकाई देवी तुम्हाला कशी वाटली किंवा आमची मंदिरे कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.